नमस्कार सगळ्यांना. तर बघू शकताय तुम्हाला म्हणलं होतं मी गोळ्या आणल्यात. हे काय गोळ्या आणल्या त्या दवाखान्यात चला म्हणलं तर का आला नाही. दवाखान्यात येता का उद्या? हा सलाईन लावते ना लगेच ती. नुसतं इंजेक्शन देत नाही ते असं. काय काय खाताय? होय बरं वाटतंय का आता? औषध खाताय का कवा खाताय? तर बघू शकता तुम्ही पहिल्यासारखं तात्याला व्हायला लागलंय, पण तात्याला सांगितलेलं कळ नाही. आता काय करायचं, जेवढं होतंय आपल्याच्याने 5 बोटाने तेवढं करायचं बघा. सकाळी पडलं कुठं लागलं, हाताला लागलं ते असं लवलं, त्याच्यावर भसाय गेलं, ती लवलं. सरपण आहे ना आता टाकलंय तिथं. सरपण नसतो आम्ही टाकत, आणि सकाळनं सरपण नसतंय तिथं. सकाळ सकाळ उठायलाच येईना की. आणि तेव्हा तिथं पडलं, ती भितड बी पडलं, हातावर इटा पडली. आणि तवर मी बांधूला काय करत होती बाया, आणि आई आंघोळ करत होती, मी बांधू पशी होती घरात, दात का काय घासत होती, तवर पळत आली. काय सांगायचं घ्यायचंय का तुम्हाला? नको नको. हो, जे खाऊ वाटतंय ते खायचं बघा. काय नाही नशिबात, काय सुद्धा नाही. लेकरं कुणाची, बायको कुणाची, कोण कुणाचं नाही, आपला जीव बघायचा. सगळी ज्याची ती खुश आहेत. तुम्ही टेन्शन घेऊन काय उपयोग आहे का? हाय का काय टेन्शन घेऊन उपयोग तुमचं? आपल्या स्वतःची काळजी करायची. हा, देवाने जिंदगी दिली आपल्याला चांगली, तर चांगलीच आपली जगायची. कसं झालं तुम्हाला सांगा बरं? किती आपदा आमच्या बी जीवाची आणि तुमच्या बी जीवाची. रोज फपायचा पाला खावावा, काय खाऊ वाटलं तर सांगावा. मटण बी आणते मी सारखं, आणला खाऊ वाटतं म्हणल्यावर चिकन आणते मी, चिकन बी देते, पण तिखटच खात्यात ते. त्यांना बाथरूम लघवी बाथरूम संगच होते, कोणचं करावं ती सुचत नाही. आणि चक्कर आता राहिलं का थरथर पडत. चला बरं, असं उठाय येत होतं सकाळी कना कना पहिलवानासारखं चालाव की जरा. सकाळी कसं होत होतं? सकाळी उठायची बसावी. आता आहे तर बरं. मग दवाखान्यात येत आहे का उद्या? नाही ना ग बाई, भेलकन ते असं होतंय. काय करावं हो का, जे मला होतंय का नाही माझ्याच्याने ते मी करते बघा. हो का, गोळ्या औषध आणले, त्यांना आधी विचारलं खाताय का नाही. तर तसेच हो का, ही पण कामाला जाते या, ही पडली, हिला दवाखाना नीट केला तर वर ही चालू. कामाला नको जाऊ म्हणलं तरी आज दिवा लावाय गेली या. काय सांगायचं तुम्हाला सांगा. मी बी कामाला गेली आणि तात्याला बसवलं तिथं. हो का, कसं म्हणते का, दवाखाना लय मोठी गोष्ट आहे. ऐन टायमाला सगळी हात झाडत्यात माहितीये का, ऐन टायमाला. आणि मी इथं आहे, त्यामुळं मला 4 पैसे ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण ऐन टायमाला काय होईल काय नाही होईल. पटकन गाड्या कुणाच्या नाही, त्या इथं गडी माणूस नाही, कुणाला म्या बोलवायचं. हो का, मला उचलत्यात, मी माळापर्यंत घेऊन जाऊ शकते उचलून. तिथनं कधी गाड्या घावत्याल्या. आमच्या गावात दवाखाना नाही का, मेडिकल नाही, लय अवघड झालं. आणि तुम्हाला सांगते महत्वाची गोष्ट, मेडिकल असलं तर गोळी तर आणून खाल्ल्या तरी तासभर तर राहील की माणूस. सांगा बरं. जीवन देवाने दिलंय ना, हसून जगावा, हसून. हो का, त्यांना बासकाळ लागतं तर मी बोंबील आणते, सुकाट आणते, कधी कधी मटण असतंय, पण मिठाचं खातच नाही, त्यांना गिळवतच नाही. चटणी टाकून नाही तर मिरची खात्यात. आता त्यांना साखर आहे त्यांना,
त्यांना मी काय म्हणलं, रोज पपईचा पाला खाल्ला का नाही काहीच होत नाही. आता मी हो काक्या जीवरमध्ये हुडकली पपईच नाही कुठंच पपई नाही. आणि किवी पण नाही मला दिसली. मी छपरछन बानूला जसं आणते का नाही, आता त्या ताईनं पैसे दिले तर आणलेलं. मग आता पण मी आणणार होते पण खातच नाही ती. 2-3 नासले फेकून दिली. बानू किती खायची. बानू एक चिरलं की 10 दिवस बानूला तेच थोडं थोडं घालावं लागते. आणि बाकीची दिली फेकून. चाललाय बघा. काय माणूस होता काय माणूस झालाय बघा. पहिलं बघितलं की भ्या वाटायचं आम्हाला. आता काय झालंय जीवनाची दशा. काय नाही, एकदा ना माती आड माणूस गेलं का नाही 3 दिवस रडते ती बघा. आणि खायचं ती खाते ती. म्हणून आपला जीव आपण बघायचा. गेली सगळी कुचत बायको लेकरं, पण आपला जीव चांगला बघायचा. टेन्शन घेऊन उपयोग नाही. आता तुम्हालाच तुमच्या पोरांची काळजी, आणि पोरांना तुमची काळजी नाही, फोन करणार काय नाही, तर आता काय करायचं त्याला सांगा. कुणी पण झालं आई बाप. आता हो का, आई बाप असेल ना, त्या आई बापांना असं मनात वाटतं की आपल्या लेकरांनी आपल्याला 2 दिवसातनं किंवा 8 दिवसातनं महिन्यातनं फोन करावा, बोलावा, कोशाली बरं आहे का, असं भारी वाटतं. आता विचारतच नाही ते. आता त्यांना राग पण येईन मी बोललेला. पण आता हो का, जे आहे ते बोलते बघा. मी काय तुम्हाला रागायसाठी आणि काय, मी बोललं की रागाला जाते ती. म्हणून मी त्यांना फोन बी करत नाही. आता किती वेळा तरी ही मला म्हणले फोन लाव, मी नाही लावला फोन. कारण माझं फोन बी उचलत नाही ती. आणि मग ती कुठं पण जातात आणि लावतात. त्यांना मी नंबर लिहून दिलेत. मग आता काय करणार. याच्या पुढं मी माझ्याच्याने जेवढं होतं तेवढं मी करते बघा. आता त्यांचं नशीब. आता एकतर नशिबातनं वाचल्यात, देवातनं वाचल्यात, देवाने वाचवलंय कसं तरी. आयुष्य आपलं बघायचं सोडलंय. उगाच टेन्शन घ्यायचं आणि झुरत बसायचं. तर गडी माणूस हाय का काय आहे सांगा बरं. कोण आहे तर मी कसं न्यायचं तुम्हाला, कसं न्यायचं. मला गाडी येते तुम्हाला पटकन गाडीवर टाकायला. म्हणून नीट आपलं डोकं, आपल्याला प्यायची सवय आहे ना. मला मागायचं दे बरं 20 रुपये, पण खाऊन पिऊन देणार मी. तुम्ही खातच नाही तर मग तुम्हाला देऊनच काय फायदा आहे. बघितलं कसले झाले. काय करावं आणि काय नाही. लय अवघड आहे भावा बहिणींनो, लय अवघड आहे. बाबांनो, माझं काय चुकलं तर मला माफ करा. का की मी हो का, मी सगळ्यालाच बोलले. एकाला कुणाला बोललेली नाही, सगळ्यालाच बोलली मी. तिघांना बी बोलले. बाप आहे शेवटी ते, बापाला माया येते. म्हणून का नाही, तुम्ही फोन केला ना ते माणूस खुशाल राहते. तर चला, हेड वावाला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय सगळ्यांना.